तर तुम्ही माझ्या पाठीमागे पाणी बघताय का? तर आत्ता जे सकाळ, संध्याकाळ, दुपार हे मासे पकडायला येतात ना लोकं, तर हे एवढं थंड पाण्यामध्ये कसे मासे पकडत असन यार? मला विचार पडतो. कारण की आमचे मामा स्वतः ते पण मासे पकडायला जातात, की एवढं गार पाण्यामध्ये म्हणजे थंडी असून पण एवढं गार पाण्यामध्ये आपण ते मासे पकडता. तर एवढं आश्चर्य वाटतं यार, एवढं पाणी थंडगार, यांना थंडी वाजत नसेल का? कष्ट करायचे म्हणल्याने एक धमक ठेवावं लागते अंगात. त्यामुळं सगळ्या काही गोष्टी होत्या. आता माझ्या पाठीमागं बघू शकते पाणी हे, पाठीमागं माझं मंदिर आहे सरला बेट म्हणून. अजून इकडं मोठा पूल आहे, म्हणजे नवीन झालेला तो पूल आहे आणि समोर आपली सायकल लावलेली आहे. तर मी एक असं एन्जॉय घेत राहतो. तुम्ही आयुष्यात कधीतरी एक एन्जॉय घ्या. एन्जॉय घेतल्यानंतर आहे ना, मग तुम्हाला कळेल का आयुष्य काय असतं आपलं. कारण की ना, आता शिकणारे कसे, शिकून कोणी मोठे सर होतं, कोणी कलेक्टर होतं, कोणी ऑफिसर होतं असं. तर जे आता ज्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये एक कला असती. कारण की जे शाळा शिकताना काही काही जण म्हणतात, अरे मला आज हे व्हायचं, मला ते व्हायचं, ते नाही व्हायचं. तर तो म्हणतो मला आज पोलीस व्हायचं, एक जण म्हणतो सर व्हायचं, हे व्हायचं, ते व्हायचं. तुम्ही होऊ शकता, नक्की होऊ शकता. ज्याचं शिक्षण जास्त राहतं ना, तो नक्की होतो. आणि काही काही जण आहे ना, ज्यावेळेस मी शाळेत होतो ना, त्यावेळेस आहे ना मला सर, आज आहे ना म्हणजे ते मला सर लोक हाणायचे, कान धरून बसवायचे शाळेमध्ये. आणि आम्ही दोघंच मित्र होतो असे, जे की आम्ही प्रत्येक तासाला म्हणजे भांडणं करून बाहेर यायचो, पण सर आम्हाला कान धरून बाहेर बसवायचे. आणि तेच सर आज मला म्हणजे मागच्या हप्त्यात भेटले होते, जे की ते बोलले होते की आर समाधान, आम्ही तुम्हाला शाळेमध्ये कान धरून बसवायचो, हाणायचो, मारायचो, पण आज आहे ना सगळ्यांना म्हणजे मोटिवेट करून टाकलं. म्हणजे लोकांना तो डायरेक्ट शिकवतो. म्हणजे आपण डायरेक्ट मोटिवेट करतो पोरांना, जे की शिकवणं हे ते सगळ्या काही गोष्टी आपण सांगतो पोरांना. म्हणजे आपण वाईट वळणाला कोणालाच लावत नाही. वाईट वळणातून पोरांना आपण बाहेर काढतो. जसं की मी आता कसं, मी देवदर्शन करतो, मी सायकलिंग करतो, मी इकडं तिकडं फिरतो. तर हे तर काही वाईट नाही. हे रायडिंग, फिटनेस, फिटनेस आणि पर्यावरण ह्या गोष्टीसाठी मी सायकलिंग करतो. तर माझ्या वयाचे जे पोरं बघितले ना आज, कोणी गुटखा, हिरा, दारू बिरू ह्या नादात लागलेले पोरं आहे सगळे काही. तर हा व्हिडिओ आहे ना तुम्ही बघून तुमच्या अंगाला पण काटा येईल. कारण की समाधान कंदीनी काय मोटिवेट केलं आहे. तर जे मी मोटिवेट करतो ना, जो व्हिडिओ बघतो ना, त्याच्या डायरेक्ट अंगाला काटाच येईल. कारण की मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवताना पहिले विचार करून व्हिडिओ बनवतो आणि मग पोस्ट करतो. आणि दुसरी गोष्ट अशी की सगळेजण मला विचारतात, भाऊ तुम्ही सायकलवर फिरता, हे ते तुमचे पाय दुखता का नाही? तर हे आपण पाय जर दुखले असते तर मी आज सायकलला हात पण लावला नसता. आणि मी आत्ता लोक 13 जिल्हे 5 राज्याने एक देश नेपाळ हे पाहिलं पण नसतं मी देश. कारण की माझ्यात तेवढी धमक आहे, मी तेवढी जिद्द ठेवतो. म्हणून आज मी किती 32,000 किलोमीटर माझी सायकल प्रवास झालेला आहे. किती दोन वर्षामध्ये, 2-2.5 वर्षामध्ये मी 32,000 किलोमीटर माझा सायकल प्रवास झाला आहे. एवढं मी फिरलो पण नसतं आणि एवढी मी धमक ठेवली नसती तर आज मी महाराष्ट्रातच असतो. कारण की एवढी जिद्द ठेवावं लागते फिरण्याची. त्यामुळे एवढं सांगतो भावानं, फिरा, एन्जॉय करा. शाळा शिकले तर नक्की पुढं जाशाल. शाळा शिका. आणि जसं की मी जे बोललो ना आत्ता, तर काहींमध्ये भरपूर काही कला असते. आता माझ्यात जशी कला आहे क्रिएटर, म्हणजे मी एक व्हिडिओ क्रिएटर पण आहे. आणि माझी ती कला होती म्हणून मी आज वरच्या लेवलला गेलेलो आहे. म्हणजे कारण की कोणाकोणामध्ये स्किल असती, कला असती, पण त्यांना ॲटिट्यूडपणाला असतो का भाऊ मी व्हिडिओ बनवून असं करन तसं करन, तुमच्या एवढं मला हे करता येणार नाही. अरे भाऊ ते जाऊन दे, माझ्या एवढं तर नाही, पण माझ्यापेक्षा तर पुढं जाऊ पण शकतो. कारण की माझी एवढी जे मेहनत मी घेतलेली ना, तेवढी मेहनत तू घेऊ शकत नाही. कारण की मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, जे की लोक एका दिवसाला व्हिडिओ बनवताना 8 दिवस झोपता. तर ते ना कंटेनर, म्हणजे तुम्ही कंटेंट जे ना ते कंटेंट असतं. तुम्ही काही पण बॉम्बला व्हिडिओमध्ये, कॅमेरा धरा हातात आणि काही पण बॉम्बला, व्हिडिओ नक्की व्हायरल होणार. कारण की जी जिद्द असती ना लोकांमध्ये, ती जिद्द अजून बाहेर निघलेली नाही. लोक झोपीतच पोरं अजून काही. कारण की ना ज्याच्यात जिद्द असती तोच पुढं जातो. आणि जो आज आहे ना ज्या मातीतून वरती गेला आहे ना, तो त्याच मातीतून त्याच रोडला चालतो आहे. म्हणजे समाधान कंदे. आज मी किती वर गेलो ना, तर आज आहे ना मला ह्याच रस्त्यावरून चालायचं आणि ह्याच मातीतून चालायचं. म्हणजे मी कोणत्या गोष्टीचा गर्व ठेवत नाही. कारण की ज्याला गर्व आहे ना, तो आज आहे ना 0 झालेला आहे, हे मला माहिती आहे. म्हणून कारण की आम्ही भोगलेले ह्या गोष्टी, म्हणून सांगतो आहे तुम्हाला. कारण की तुम्ही ना
ज्यावेळेस कंटेंट तुमचं चालू होईल तुम्ही लगेच म्हणशान अरे यार नातेवाईक नाव ठेवताय, भाऊबंद नाव ठेवताय, हे नाव ठेवताय, ते नाव ठेवताय, पोरं नाव ठेवताय, अरे तो काय व्हिडिओ बनवतो. अरे ह्या गोष्टी दे सोडून, मी कॅमेरा धरलाय, विषय संपला. बाकी कोणाकडेच लक्ष द्यायचं नाही. आपला व्हिडिओ बनवायचा. एक ना एक दिवस संघर्षाचं यश तुला भेटणार हे माझ्याकडून शिकून घे भावा. कारण की समाधान कंदेचा हा शब्द कधीच खोटा नाही जात. कारण की मी आज जेवढ्यांना सांगितलं आहे ना तेवढ्यांचं कंटेंट आहे ना, आज माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर काही क्रिएटर म्हणजे माझ्या गल्लीतले पोरंसुद्धा आज आहे ना व्हिडिओ बनवून पुढं चाललेले आहे. कारण की त्यांना माहिती आहे समाधान कंदे यांच्याकडून आपण काही गोष्टी शिकलेल्या आहे. आता कारण की माझा एक जो मित्र आहे गाव म्हणजे गल्लीतलेच आहे सगळे काही गावाकडचे सगळेजण. आता जसं की मी बाहेर बी आलो होतो मग माझी मित्र कंपनी भेटता, भाऊ तुम्ही व्हिडिओ बनवता असं तसं कंटेंट कसं काय करायचं. तर त्यांना मी एक साईडला घेऊन बोलतो सगळ्यांना का तुम्ही व्हिडिओ बनवायला चालू करा. मी राहतोच म्हणजे मी पाठीमागच राहतो. त्यांना सांगतो बनवा व्हिडिओ. कोण बोलतं अरे लक्ष देऊ नको मी म्हणलो होत. आता कालच मला एक जण व्हिडिओ बनवणारा बी पोऱ्या भेटला, भाऊ मी व्हिडिओ बनवतो पण लोक हसते. यार हसून दे ना, आज तू सक्सेस झाला ना भाऊ तेच टाळ्या वाजवतील तुझ्यासाठी. हा शब्द आहे समाधान कंदेचा. नसन तर मला नक्की येऊन भेट, मी तुला कंटेंट देतो काय असेल ते. कारण की सगळ्यांना कंटेंट देणं शक्य होतं मला, सगळ्यांना देतोच मी कंटेंट. एवढं सांगतो जे महाराष्ट्र भावानं व्हिडिओ बनवा माझ्यापेक्षा तर खूप मोठे व्हाल. आणि सगळ्यांना भावानं पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून सर्वांना. जेवढे मी बोललो होतो ना की जेवण झाल्यानंतर आपल्याला आपल्या मामी चिवडा करून देत आहे, जे की आपल्या प्रवासाला मी जेवण बिवण काही करत नाही. हा चालू आहे आपला आता चिवड्याचा पापड्या तळायचं काम. बोला. माझ्या भाषाला लांब प्रवासाला जायचे त्याच्यामुळे मी त्यांना चिवडा करून देत आहे. माझ्या भाषाला कारण वेळ भेटत नाही असं काही घेऊन खायला, त्याच्यामुळे त्यांना चिवडा करून देते मी. तर आता चिवडा मसाला पण आणलेला आहे, तिकडं पापड्या तळू राहिले. आता एवढं की बोलायचं म्हणलं तर एक एक शब्द दमादमाने ओढ राहिले. दमदमनी आता बोलते मी कारण तुम्हाला लांब जायचं आहे त्याच्यामुळं. आता तुम्हाला आम्ही म्हणतो तुम्ही लई प्रवास करता, तुम्ही थकत नाही का? असं टाकायचं काय त्याच्यात एवढं थकत नाही का तुम्ही प्रवासाने? तुम्ही तब्येतीची काळजी घेत नाही हो. तब्येतीची काळजी तर घेतोच नाही. तुम्ही तब्येतीची काळजी घेत नाही हो. आता साधं सोपं मी चिवडाच बनवून देते त्यांना, दुसरं काही नाही बनवू शकत कारण मी कामाला तरी मी त्यांच्यासाठी खाण्यासाठी चिवडा बनवत आहे. तर आपला जो आवाज आहे ना सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, समाधान कंदेचा आवाज. शुभ सायंकाळ. तर पाठीमाग माझ्या सीन बघू शकता. सीन कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून सांगत जा. इंस्टाग्रामला नाही तर यूट्यूबला डायरेक्ट बरं का. सीन बघून घ्या. आणि इकडे आपली सायकल आहे, सायकल एकदम सीन आणि सायकल दोन्ही पण फोटो बिटो काढलेला आहे मस्तपणे एकदम. म्हणजे मला छान वाटलं म्हणून मी व्हिडिओ बनवतोय. कारण की सीन मी कधी बघत नाही. रात्री कसं दिवसभर सायकल चालून जाम व्हायचं त्यामुळे सीन बघण्यात येत नाही. इकडं आलो म्हणून सीन बघण्यात आला माझ्या. बघू शकता सीन. तुम्ही पण सीनचा व्हिडिओच्या माध्यमातून आनंद घ्या. मी तर घेतो जे आनंद सायकलवर फिरून. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आनंद घ्या. आणि व्हिडिओ शेवटला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. जय महाराष्ट्र.